हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतो आहे 11th स्टँडर्ड बायोलॉजी चॅप्टर नंबर 6 दॅट इज बायोमॉलिक्युल्स. बायोमॉलिक्युल्स या चॅप्टरमधले कोणते असे टॉपिक्स आहेत जे तुम्हाला एक्झामसाठी करायचे आहेत आणि कोणते असे टॉपिक्स आहेत जे तुम्ही स्किप करू शकता हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा हा जो इंट्रोडक्शनचा पार्ट आहे तो तुम्ही पूर्ण स्किप करू शकता, कारण याच्यावरती एक्झाममध्ये विचारला जाईल असा प्रश्न नाही तयार होत. आफ्टर दॅट नेक्स्ट हा पण पार्ट तुम्ही स्किप करू शकता. नेक्स्ट आहे कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्सवरती तुम्हाला शॉर्ट नोट लिहायला येऊ शकते. इतकं कॉमन नाही आहे, रेअर आहे, बट तरी पण इफ यू वॉन्ट तुम्ही करू शकता. पण याच्यामध्ये हा जो रेशो आहे किंवा हा जो एक साधारणतः जनरल फॉर्म्युला आहे कार्बोहायड्रेट्सचा ते लक्षात ठेवा, कारण MCQजमध्ये ते तुम्हाला विचारलं जातं. त्याच्यानंतर आफ्टर दॅट तुम्हाला खाली इथे एक फ्लो चार्ट पाहायला मिळतो आहे की नेमकं बायोमॉलिक्युल्समध्ये काय काय असतं, ऑर्गॅनिक कोणते आहेत आणि इनऑर्गॅनिक बायोमॉलिक्युल्स कोणते आहेत. त्याच्यामध्ये पण मॅक्रोमॉलिक्युल्स कोणते आहेत, मायक्रो कोणते आहेत हे सगळं दिलं आहे. तर हा चार्ट तुम्हाला एक्झाममध्ये येत नाही, बट पूर्ण चॅप्टरचा एक शॉर्ट नोटसारखं किंवा एक माइंड मॅपसारखं आहे हे. सो तुम्ही हे लक्षात ठेवलं तर पूर्ण चॅप्टर समजायला इझी जाईल. नेक्स्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला मॅच द कॉलम्समध्ये क्वेश्चन्स येतात. लाईक सपोज पेंटोज असेल एका कॉलममध्ये आणि दुसऱ्या कॉलममध्ये रायबोझिन RNA असेल किंवा टेट्रोज आणि इरिथ्रोज असेल, तर तुम्हाला हे मॅच करायचं आहे. असे क्वेश्चन्स येऊ शकतात या चार्टवरती. सो लिहायला वगैरे नाही येणार, बट मॅच करायला येऊ शकतं. किंवा तुम्हाला आन्सर इन वन सेंटेन्समध्ये लॅक्टोज इज अ डायसॅक्राइड ऑफ असं देऊन पुढे डॅश अँड डॅश असं काहीतरी MCQजमध्ये किंवा आन्सर इन वन सेंटेन्समध्ये येऊ शकतं. सो त्यासाठी तुम्हाला हे कोणाचे डायसॅक्राइड्स आहेत हे माहिती पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मोनोसॅक्राइड्स. मोनोसॅक्राइड्सचे कॅरेक्टरिस्टिक्स विचारले जातात. फॉर एक्झाम्पल हे सगळ्यात सिम्पलेस्ट असं शुगर आहे. हे फर्दर आपण हायड्रोलाइज नाही करू शकत. याचे टेस्ट अशी काय म्हणूया आपण, ह्याचे टेस्ट स्वीट आहे. सो असे काही किंवा याचे एक्झाम्पल्स काय काय आहेत हे तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्समध्ये लिहू शकता. नेक्स्ट आहे, हे तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. त्याच्यानंतर डायसॅक्राइड्सवरती शॉर्ट नोट लिहायला येते आणि जेव्हा शॉर्ट नोट लिहायला येईल तेव्हा तुम्हाला डायसॅक्राइड्सचं एखादं एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल आता इथे यांनी माल्टोज घेतलेला आहे, तर माल्टोजचं एक्झाम्पल, याचा पूर्ण फॉर्म्युला, हे कसं बनतं आणि हे का डायसॅक्राइड आहे हे तुम्हाला ड्रॉ करून आणि सगळं लिहून दाखवावं लागेल. सो त्यासाठी तुम्हाला डायसॅक्राइड्सचं हे पूर्ण पॅराग्राफ लर्न करायचं आहे. पॉलिसॅक्राइड्स ॲज सच नाही विचारलं जात, बट पॉलिसॅक्राइड्समध्ये तुम्हाला MCQजमध्ये वगैरे हे बनू शकतात असे प्रश्न की अमायलोज आणि अमायलोपेक्टिन याच्यामधलं कोणतं ब्रांच्ड आहे, कोणतं अनब्रांच्ड आहे, किंवा ह्या दोघांमधला डिफरन्स पण येतो. ब्रांच्ड अनब्रांच्ड आहे, त्यासोबतच सोल्युबल आहे की इनसोल्युबल आहे, असे बरेचसे यांच्यामध्ये डिफरन्सचे पॉईंट्स आहेत. सो डिफरन्स बिटवीन येऊ शकतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेल्युलोज कोणापासून बनलेला आहे, तर बीटा ग्लुकोजपासून बनलेला आहे. बीटा ग्लुकोजचं पॉलिमर आहे. तर हे तुम्हाला एक छोट्या छोट्या गोष्टी माहिती पाहिजेत. बायोलॉजिकल सिग्निफिकन्स ऑफ कार्बोहायड्रेट्स हे एक्झामला 2 मार्क्ससाठी विचारलं जातं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लिपिड्स. तर लिपिड्समध्ये तुम्हाला व्हॉट इज मीन बाय सॅच्युरेटेड लिपिड आणि व्हॉट इज मीन बाय अनसॅच्युरेटेड लिपिड्स हे माहिती पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सिम्पल लिपिड्स. सिम्पल लिपिड्समध्ये बेसिकली याचे तुम्हाला एक्झाम्पल्स माहिती पाहिजेत. अगेन हे पण MCQमध्ये विचारलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, ठीक आहे एवढं केलं तरी पण सफिशियंट आहे. ह्याचं स्ट्रक्चर वगैरे काय ॲज सच ड्रॉ करायला येत नाही. सो इफ यू वॉन्ट यू कॅन स्किप. पण तुम्ही जर नीट देणार असाल तर त्यासाठी हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा, MCQजमधून ओळखायला वगैरे येतं. नेक्स्ट आहे कंपाऊंड लिपिड्स. कंपाऊंड लिपिड्स हा शॉर्ट नोटसाठी विचारला जातो प्रश्न. नेक्स्ट आहे स्टिरॉल्स. यू कॅन स्किप, पण स्टिरॉल्सचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहेत. एक्झाम्पल्स लिहायला येऊ शकतं 1 मार्कासाठी वगैरे. नेक्स्ट आहे प्रोटीन्स. प्रोटीन्सचे कॅरेक्टरिस्टिक्स येतात 2 मार्क्ससाठी. सो तुम्ही कोणतेही 4 कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन्स. हा पूर्ण पार्ट जो आहे याच्यामध्ये डिराइव्ड प्रोटीन्स असतील, कॉन्जुगेटेड प्रोटीन्स असेल, सिम्पल प्रोटीन्स असेल, हे पूर्ण 3 मार्क्ससाठी किंवा 4 मार्क्ससाठी येऊ शकतं पूर्ण. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे न्यूक्लिक ॲसिड्स. न्यूक्लिक ॲसिड्समध्ये हे जे नायट्रोजनस बेसेस आहेत, तर एनलिस्ट नायट्रोजनस बेसेस असा 1 मार्काचा किंवा 2 मार्कांचा प्रश्न बनू शकतो. एनलिस्ट असेल तर 1 मार्काचा आणि पूर्ण न्यूक्लिक ॲसिडसाठी असेल तर ते 2 मार्काचं बनेल. सो मग त्यामध्ये तुम्हाला न्यूक्लिक ॲसिड्स कसे बनतात किंवा त्याच्यामध्ये नायट्रोजनस बेसेस आहे, फॉस्फरिक ॲसिड आहे, शुगर मॉलिक्युल्सपासून बनलेला आहे, हे सगळं सांगावं लागेल. त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ DNA.
द स्ट्रक्चर ऑफ DNA ड्रॉ करून त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन लिहायला क्वेश्चन येतो 2 मार्कांचाच येतो, त्याच्यामुळे तुम्हाला ड्रॉ करायला ऑलमोस्ट 1 मार्क आणि साधारणतः थोडक्यात इन्फॉर्मेशन लिहायची आहे. सो असं करत करत तुम्हाला 2 मार्कांसाठी लिहावं लागेल. खूप मोठी लिहायची गरज नाही आहे, खूप डिटेलमध्ये पण लिहायची गरज नाही आहे. वरच्यावर फक्त तुम्हाला DNA बद्दल लिहायचं आहे, कारण आला तर जास्तीत जास्त 2 मार्कांसाठी येतो. सो 2 मार्कांसाठी पण 1 मार्क डायग्रामच असतो, सो 1च मार्क फक्त इन्फॉर्मेशनला असतो. सो त्यानुसार तुम्ही ह्याला एकदम क्रॉप करून लिहू शकता, क्रॉप म्हणजे एकदम शॉर्ट करून लिहू शकता. सो मित्रांनो, याच्यामधले जे एक्सरसाइजमधले क्वेश्चन्स आहेत तर ते पण इम्पॉर्टंट आहेत, त्यातले पण कोणते महत्त्वाचे ते मी तुम्हाला सांगणार आहेच. पण त्याच्या आधी जर तुम्हाला एक्सरसाइजमधल्या सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर्स एकाच ठिकाणी हवे असतील तर हे जे ओसोड पब्लिकेशनचं बुक आहे ते तुम्ही रेफर करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला एक्सरसाइजमधल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं एकत्र पाहायला मिळतील. सो तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन शोधावा नाही लागणार. त्यासोबतच तुम्हाला याच्यामध्ये शॉर्ट नोट्स पाहायला मिळतील जे तुम्ही एक्झामच्या आधी रिवाईज करू शकता. आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स जर हवे असतील तर ते पण अवेलेबल आहेत, तुम्ही ते पण चेकआउट करू शकता. सो हे जे बुक आहे तर हे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी 4ही विषयांसाठी अवेलेबल आहेत, 11th आणि 12th दोन्ही स्टँडर्डसाठी. याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. सो तुम्ही त्या नक्की चेकआउट करा आणि तुम्ही हवं तर हे बुक बाय पण करू शकता. नेक्स्ट आहे रायबोन्यूक्लिक ॲसिड. फॉर्म्युला माहिती पाहिजे. RNAचं रायबोन्यूक्लिक ॲसिड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे RNAमध्ये जे थायमिन आहे तर ते ॲब्सेंट असतं आणि त्याच्या जागेवरती युरासिल असतं. सो हे तुम्हाला ट्रू ऑर फॉल्समध्ये विचारलं जाऊ शकतं, इथे दिलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे RNAचे जे टाईप्स आहेत तर ते हे पण एनलिस्ट द टाईप्स ऑफ RNA असा क्वेश्चन 1 मार्क्ससाठी वगैरे विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे mRNA, rRNA आणि tRNA यांच्यावरती लिहायला येऊ शकतं. म्हणजे एनलिस्ट टाईप्स आलं तर फक्त टाईप्सची नावं लिहायची, पण एक्सप्लेन द टाईप्स ऑफ RNA असं आलं तर तुम्हाला तिन्ही पण टाईप्सबद्दल एक्सप्लेनेशन पण द्यावं लागेल. आणि असा क्वेश्चन आला तर तो 3 ते 5 मार्कांसाठी येऊ शकतो. 5 मार्कांसाठी वगैरे आला तर डायग्राम काढणं एक्सपेक्टेड आहे. 3 मार्कासाठी आला तरी पण तुम्ही डायग्राम काढू शकता, कारण जर तुम्ही डायग्राम ड्रॉ केलं तर मार्क्स फुल मिळायचे चान्सेस वाढतात. नेक्स्ट आहे एन्झाईम्स. एन्झाईम्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे प्रॉपर्टीज ऑफ एन्झाईम्स. बाकी तुम्ही हे स्किप केलं तरी पण चालेल, पण प्रॉपर्टीज ऑफ एन्झाईम्स नाही स्किप करायचं आहे, कारण एक्झामला विचारलं जातं. सो तुम्ही कोणत्याही प्रॉपर्टीज इथून घेऊ शकता. ऑलमोस्ट 4 प्रॉपर्टीज तुम्हाला विथ चारच आहेत ना, 1 2 3 4 हा राईट. सो ऑलमोस्ट 4 प्रॉपर्टीज तुम्हाला विथ एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहेत. विथ एक्सप्लेनेशन लक्षात ठेवायचे आहेत, एक्झाम्पल नाही, विथ एक्सप्लेनेशन लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ एन्झाईम्स. हा पण क्वेश्चन एक्झाममध्ये येतो. नॉमेनक्लेचर तुम्ही स्किप करू शकता. क्लासिफिकेशन जर आलं तर हे रिॲक्शन्स लिहिणं पण रिक्वायर्ड आहे, कारण विथ एक्झाम्पलच एक्सप्लेनेशन विचारलं जातं. हे स्किप करू शकता. नेक्स्ट आहे मेकॅनिझम ऑफ एन्झाईम ॲक्शन. याच्यामध्ये लॉक अँड की मॉडेल फेमस आहे. हे जर आलं एक्झामला तर तुम्हाला पूर्ण एवढंच म्हणजे एवढीच इन्फॉर्मेशन आहे, बट तुम्हाला हे डायग्राम्स ड्रॉ करायचं आहे. आणि थोडंसं तुम्ही हे नाही लिहिलं तरी पण चालेल, पण थोडंसं तुम्हाला इलॅबोरेट करायचं आहे की नेमकं इथे कशा पद्धतीने बाइंडिंग झालं आहे, एन्झाईम सबस्ट्रेटमध्ये कसं बाइंडिंग झालं, कसं ॲक्टिव्ह साईट वगैरे आहे, हे तुम्हाला अजून इलॅबोरेट करावं लागेल, कारण ही खूप थोडीशी इन्फॉर्मेशन आहे, तुम्हाला अजून वाढवावं लागेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अगेन इंड्युस्ड फिट मॉडेल. हे ठीक आहे, हे एवढं लिहिलं तरी पण चालेल, नाव तुम्हाला माहिती नसेल तरी पण चालेल, बट इन्फॉर्मेशन आणि डायग्राम पाहिजे. नेक्स्ट आहे फॅक्टर्स अफेक्टिंग एन्झाईम ॲक्टिव्हिटी. हा पण क्वेश्चन 2 to 3 मार्क्ससाठी विचारला जातो. सो तुम्हाला 2 ते 3 फॅक्टर्स लिहिणं एक्सपेक्टेड आहे विथ एक्सप्लेनेशन. सो एवढे न करता तुम्ही कुठलेही 3 केलेत तरी पण सफिशियंट आहे. पण जर एनलिस्ट आलं, एनलिस्ट फॅक्टर्स अफेक्टिंग एन्झाईम ॲक्टिव्हिटी, तर मग 2 मार्कांसाठी तुम्हाला 4 नावं लिहावी लागतील. अदरवाईज तुम्ही विथ एक्सप्लेनेशन फक्त 2 लिहिलं 2 मार्कांसाठी तरी पण चालेल, बट विथ एक्सप्लेनेशन पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॉन्सेप्ट ऑफ मेटाबॉलिझम. नॉट दॅट मच इम्पॉर्टंट, बट ॲटलिस्ट वरच्यावर तुम्हाला माहिती पाहिजे. हे जे ग्राफ्स आहेत हे तुम्हाला ड्रॉ करायला नाही येणार, बट या ग्राफ्सवरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. जसं की ते दिले ऑप्टिमम टेम्परेचर वगैरे, हे नसेल दिलेलं आणि तुम्हाला इथे A B असं दिलं असेल, आणि मग A पॉईंटवरती कशा पद्धतीने ते फॅक्टर्स एन्झाईम ॲक्टिव्हिटीवरती अफेक्ट करतायत, ते B वरती कसं करणार, C वरती कसं करणार, असं दिलं जाऊ शकतं. या ग्राफ्समध्ये पण ABC पोझिशनवरती नेमकी काय ॲक्टिव्हिटी असेल ते विचारलं जाऊ शकतं. तुम्हाला ड्रॉ करायला नाही, पण त्याच्यावरती क्वेश्चन्स येऊ शकतात. नेक्स्ट आहे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ सेकंडरी मेटाबोलाइट्स. याच्यामध्ये कोणतेही 2 ते 3 तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. ॲज युजल MCQs तुम्ही सगळे करणार आहात. हे जे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आहेत ते करायचे. यातले सगळे क्वेश्चन्स आपले बघून झालेले आहेत. हे पण मॅथ्सचं कॉलम्स वगैरे नक्की करा, ठीक आहे. सो
असे न्यूमॅरिकल बेस्ड क्वेश्चन्स असतात ते पण बायोलॉजीमध्ये विचारले जातात. हे खूप इझी आहे आणि हे साधारणतः 2 मार्क्स आरामात देतात, कारण त्यांनी सांगितले की 14% सायटोसिन आहे, तर तुम्हाला ॲडिनिन, थायमिन, ग्वानिन याचं तुम्हाला पर्सेंटेज लिहायचे आहेत. सो हे पर्सेंटेज लिहायला तुम्हाला साधारणतः 1 ते 2 मार्कांसाठी विचारलं जाऊ शकतं. सो एक्सपेक्टेड आहे की तुम्ही फॉर्म्युला म्हणजे ज्याच्या आधारे तुम्ही हे फाइंड आउट करणार आहात ते लिहाल आणि मग तुम्ही सॉल्व कराल. ठीक आहे. सो एवढेच इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. याच्यामध्ये कुठले डायग्राम्स महत्त्वाचे असतील तर हे जे लॉक एंड की मॉडेलचे जे डायग्राम्स आहेत ते आणि DNA चा डायग्राम, सोबतच RNAचे जे काही टाईप्स आहेत त्या टाईप्सचे डायग्राम. बाकी हे अदलेमधले डायग्राम्स यू कॅन स्किप. फक्त या ठिकाणी तुम्हाला माल्टोज कसं बनतं किंवा ते कसं डायसेक्रेट आहे ते एक्सप्लेन केलं आहे. सो तो डायग्राम पण तुम्हाला करावा लागेल. ठीक आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय बाय.